पावसामुळे अंधेरीपूर्वीत मोठं झाड कोसळल्याची माहिती आहे। झाड कोसळल्यामुळे कारचं मोठं नुकसान झालंय। झाड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आले, तर रस्ता बंद झाल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। तर तिकडे जळगावात देखील मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण आहे। आढावा घेतला लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख। जून महिना संपत आला आणि जून महिना अखेरच्या वेळेस कुठेतरी पावसाने या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे। आज मुक्ताईची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान होत आहेत आणि याच मुक्ताईच्या पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी पावसाने देखील या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। त्यामुळं दुग्ध शर्करा योग असं म्हटलं जाईल आणि कुठेतरी पावसाने हजेरी लावल्यामुळं जळगाव जिल्ह्यामध्ये थोडं गारवा वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकरी राजा देखील खूप मोठ्या अडचणीत आलेला होता। पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजाचं अडचण देखील आता दूर झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी पेरणी ही थांबलेली होती आणि आता कुठेतरी पाऊस पडल्यामुळं पेरणीला देखील वेग येणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जळगावच्या मुक्ताई या परिसरात आपण पाहू शकतो या ठिकाणी लगातार पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। थोड्याच वेळात मुक्ताई नगरमधून आदिशक्ती मुक्ताई यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। मात्र त्या अगोदर पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। अतिशय आनंदाचं वातावरण आहे। सर्वत्र गारवा हा निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आता पेरणीला देखील वेग या ठिकाणी येणार आहे। अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या थांबलेल्या होत्या, मात्र कुठेतरी आता पावसाने हजेरी लावली आहे आणि काही भागात तर रात्रीपासूनच रिपरिप पाऊस येत असला तरी मात्र आता मोठ्या प्रमाणात पावसाने या ठिकाणी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह वारकऱ्यांना देखील या ठिकाणी दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।